लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर विविध समस्यांनी ग्रासलेले असून शहराच्या अवतीभोवती रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत। तसेच पंचवटीकरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे। एकीकडे मागील वर्षी लाखो रुपयांचे टेंडर काढून खड्डे बुजवण्यात आले होते, मात्र रस्ते तसेच खड्डेमय अवस्थेत आहे। तर लाखो रुपयांचा खर्च नवीन जलवाहिन्या आणि पाण्याच्या टाक्यांवर करण्यात आलेला असताना देखील पंचवटीकरांचा पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही। अशातच आडगाव ते म्हसरूळ रस्त्यालगत असणारी पोलीस हाऊसिंग सोसायटी ही 300 पोलीस कुटुंबियांची वसाहत असून सुमारे 1500 लोक तिथे राहत आहे। तेथील रहिवाशांना हंडाभर पाण्यासाठी वन भटकावे लागत असून धुनी भांडी करण्यासाठी बाजूला असणाऱ्या पाटावर जावे लागत आहे। दिवसभर आपली ड्युटी बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना रात्री अपरात्री घरी यावे लागत असून सदरील रस्त्यावर पथदीप देखील नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाच अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावं लागत असल्याने त्यांचे मनोबल कमी होण्याची शक्यता असून सदरील ठिकाणी त्वरित पाणी पुरवठा करण्यात यावा। सदरील ठिकाणी शक्य असल्यास बोरवेल करण्यात यावे, रस्त्यांना पथदीप बसवण्यात यावे। म्हसरूळ ते आडगाव हा रस्ता मोठ्या प्रमाणावर मृत्यूचा सापळा बनला असून देशमुख चौक येथे गतिरोधक टाकण्यात यावे अशा मागण्या आता होत आहे। तर मी आयुक्त साहेबांना गेल्या हप्त्याभरापासून भेटण्यासाठी वेळ मागतोय, परंतु आयुक्त साहेबांनी आज आम्हाला 3:30 वाजता भेटण्याची वेळ दिली होती। आज आम्ही त्यांचा निषेध लावून होतो की त्या आज इथे उपलब्ध नाही आहेत, असं सांगण्यात आलं की ते कुठेतरी त्यांची मीटिंग चालू आहे। मग हे नाशिक महानगरपालिका केवळ या ठेकेदारांना पोहोचण्यासाठीच आहे का, असा प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहतो आहे। आपण जर बघितलं असेल तर त्यांना हंडाभर पाण्यासाठी तिथल्या पोलीस महिला असून देखील त्यांना बाजूला असणाऱ्या कॅनलवर जाऊन धुण्याची वेळ येते। आपले भांडे घेऊन तिथे जातात आणि भांडे धुण्याची वेळ त्या कॅनलवर आलेली आहे। आमची मागणी हीच आहे की तिथे असणाऱ्या जो पथदीप आहे तिथे पथदीपे देखील उपलब्ध नाही आहे। तिथे असणारा एक मोठा रस्ता झालेला आहे, त्या रस्त्याला स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे। तिथे अनेक ॲक्सिडेंट होऊन अपघात होऊन तिथे अपघातामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहेत। आमची मागणी तिथं हीच असणार आहे की ह्या लोकांचं लवकरात लवकर तिथे पाण्याचे कनेक्शन देण्यात यावे। तिथं असं सांगण्यात येतं की जो वॉलमन आहे तो केवळ काही कॉन्ट्रॅक्टरांचे काही ठेकेदार जो टँकर्स आहेत याचे खिशे भरण्यासाठी तिथं पाणी कमी दाबाने सोडतो, अशी काही एक म्हणजे दबक्या आवाजात चर्चा आहे। याची शहानिशा आलेले आहेत। 2011 पासून तर आत्तापर्यंत तिथे पाण्याची सोय नाही, लाईट नाही आहे आणि पूर्ण अंधार आहे। जाता येताना आमचे पोलीस कुटुंबीय राहतात, तिथे लहान मुलं राहतात, तर जाता येताना खड्डे खूप आहेत, रस्त्याला खड्डे आहेत, पाणी नाही आहे। त्याच्यानं पाणी सोडणारे जे आहेत त्यांना मागच्या वेळेला आम्ही येऊन गेलो तर मॅडमांनी सांगितलं की आम्ही टँकर देऊ, पण त्यांनी आतापर्यंत टँकरही दिले नाही। त्याच्यानंतर जो पाणी सोडणार आहे त्याला आम्ही वेळोवेळी फोन करतो की आमच्याकडे जरा जास्त पाणी सोड, पण तो काहीतरी कारण देऊन असं सांगतो की तुमच्याकडे पाणी येणार नाही, तुम्ही दुसरी लाईन करा, असं तरी आम्हाला सांगून देतो आणि फोन ठेवून देतो। म्हणजे पाणी पण येत नाही आमच्याकडे, त्याच्यानंतर लाईट पण नाही आहे, रस्ते पण नाही आहे, खूपच बिकट परिस्थिती आहे। त्याच्यानंतर आमच्याकडे बसही नाही आहेत। आमच्या मुलांना शाळेत जायला इतके प्रॉब्लेम येत आहे की बससुद्धा येत नाही। सिटी लिंकची बस चालू केली होती ती बंद करण्यात आली, म्हणजे तुमच्याकडे रस्ता नाही आहे। तर आमच्याकडे देताना रस्ता मोठा दिलेला आहे, पण आता एकच साईडने रस्ता म्हणजे गाडी जाईल असा इतका छोटा रस्ता आहे। रस्त्यामध्ये खड्डेही खूप आहेत, म्हणजे सापांची वस्तू, म्हणजे रात्री आम्ही 6 नंतर जर बाहेर गेलो तर साप असे फिरतात आणि लाईट नसल्यामुळे खाली साप म्हणजे पोरांना साप चावता सुद्धा। म्हणजे आम्ही पोलीस लोक दुसऱ्यांची सेवा करतो, जनतेची सेवा करतो आणि आमच्याच कुटुंबाला इतका त्रास होतोय की म्हणजे खूपच असं झालेलं आहे की आम्ही तिथं का राहायला आलो असं झालेलं आहे। मी आता त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला ड्युटीला असते, माझ्या मुलीला मी शाळेत घेऊन येते, म्हणजे इतके त्रास मला सहन होतो। त्यात पाणी नसतं, घरी गेल्यानंतर नळ चालू केलं का पाणीच नसतं। त्यात टँकर टाकायचे म्हणले की दर महिन्याला आम्ही मेंटेनन्स 500 रुपये जरी जमा केला तरी आम्हाला 8 दिवसाला 10 ते म्हणजे 2 टँकर टाकावे लागतात, म्हणजे महिन्याला आम्हाला 10 ते 15 हजार रुपये खर्च येतो। आता काही ठिकाणी आम्ही राहतो, काही जण खाजगी नोकरीवाले आहेत, ते कुटुंब भाड्याने राहतात, त्यांच्याकडे पैसे नसतात। आम्ही पैसे मागायला गेलो का ते म्हणतात पाण्यावरच खर्च होतोय सगळा। इतकं खूपच म्हणजे बिकट परिस्थिती आहे आमच्या पोलीस लाईनीची। या मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मनपा अतिरिक्त आयुक्त चौधरी यांना दिले। यावेळी सचिन आहिरे, चंद्रकांत भोईर, रमेश चव्हाण, सुरेश चव्हाण, रामचंद्र ढोले, सागर निकम, सय्यद सर बैसाने, दीपक इंडवे, मंगेश खंदारे, गवारे, योगिता बोरीला, मंगल भोये, सपना राऊत आदी उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.